शेतकऱ्यांनी जे पीक विमा काढला आहे, पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? आपल्या समोर शेतकरी आहेत. शेतकरी काय म्हणतात पीक विमा संदर्भात? आता आता शेतीचं सगळं नुकसान झालेलं आहे. आमच्याकडनं पीक विमा भरून घेतलेला आहे. तर पीक विम्याबद्दल काही बोलत नाही, कोणी अधिकारी काही बघायला आला नाही, काहीच नाही, कुठलंच काही नाही. तुमची नुकसान भरपाई तुम्ही कशाला देता आम्हाला? आम्ही जी भरलेलं आहे ते आम्हाला मिळायला तयार नाही. पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, की आम्ही पीक विमा भरलेला आहे. मग त्या पीक विमा संदर्भात सरकारने आणि पीक विमा कंपनीने काहीतरी उपाययोजना केला पाहिजे. अजून कुठल्यापर्यंत कोणी इथं पीक विमा कंपनीचं आलेलं नाही, की त्यांनी दखल घेतली, की इथं अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. त्या पीक विमा संदर्भात तुम्ही काय सांगाल? असं आहे की पीक विमा ज्या कंपन्या आहेत ते सर्व सरकारचे दलाल आहेत आणि त्यामुळे ते त्यांना संरक्षण देण्यासाठी फक्त पैसे गोळा करतात. तुम्ही आम्हाला तुमचे नुकसान भरपाई वैयक्तिक शासनाची नाही पाहिजे, आम्हाला पीक विमा द्या ना. आम्ही हक्काने जो पीक विमा काढ ते पैसे आम्हाला मिळाले पाहिजे. ते मिळणार होते 7,000 रुपये हे देता आम्हाला 2,000 रुपये शासन. वरून शासनाचा उपकार 32,000 कोटी माफ केले दिले बा, असं हे चुकीचं आहे. पीक विमा संदर्भात एकही मंत्री बोलत नाही. शेतकऱ्यांची असं म्हणणं आहे. एक मिनिट, पीक विम्याबद्दल आपले प्रवीण अहिरे बोलतायत. काय म्हणतात पीक विमा? हे पहा 2024-25 मध्ये जो पीक विमा रब्बीचा काढलेला होता, पण यावेळेस काय झालं, मराठवाडा आणि विदर्भामध्ये जी अतिवृष्टी झाली. ठीक आहे, आम्ही मान्य करतो आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. सरकार जर तिथं पैसा वापरत असेल तर तो आम्हाला आनंद आहे, बरोबर. परंतु आम्ही ओरिएंटल कंपनीसाठी पुण्यामध्ये सुद्धा लढाई केली होती आणि आता